मोठे अवतार धारण करून आमच्या दूरध्वनीचा निपात केला. समुद्राचं मंथन झालं, 14 रत्न निर्माण केला. तेच म्हटलं म्हणजेच अमृत. ज्यावेळेस असताना अमृत मात्र आमच्या असुरांच्या हाती पडलं, त्यावेळेस जीवाला मात्र अति आनंद झाला. परंतु त्या ठिकाणी मात्र या विष्णूला मात्र एक मोहिनीचा रूप धारण केला आणि आमच्यापासून असताना अमृत मात्र हिरावून नेला. तेच असताना अमृत मात्र या देवाधिकारी प्रशान केलं, ते अमर झाले आणि आमच्या स्वाधीन केले. तेच म्हटलं म्हणजेच मदिरा. तेव्हापासून देवाचा आणि आमचा मात्र हळवळ निर्माण झालेला आहे. जर कोणी देवाचं नाव सुरू घेतलं, कोणी जर देवाचं नाव घेतलं तर आमची मात्र तो पाहिजे मस्तकाला जाऊन भेटल्याशिवाय राहत नाहीये. या देवाधिकाला मात्र शक्ती निर्माण होण्याचं कारण एकच आहे. तेच म्हटलं म्हणजेच या भूतलावरती असणाऱ्या देवाधिकांचं मात्र होम आणि यज्ञ चालू आहे. त्याच होम आणि यज्ञापासून या देवाधिकाला मात्र शक्ती निर्माण होतीये. येत्या त्या देवाधिकांचं मात्र वेद आणि अस्त्र आपण उद्ध्वस्त केलं. ज्या ठिकाणी होम चालू आहे, ज्या ठिकाणी यज्ञ चालू आहे, हे होम आणि यज्ञ का आपण उद्ध्वस्त केलं की या भूतलावरती आपल्यासारखे असुर मात्र सुखाने जगणार आहे. तेव्हा वेळ कशाला? वेळ होतोच आमचा असणारा मुलगा तो खटवाचे पाताळ घेतो, ह्याला बोलून घेतो आणि समोरावरच्या मार्गाने जाऊन ज्या ज्या ठिकाणी होम आणि यज्ञ चालू आहे तेच असणारे होम आणि यज्ञ एका क्षणात दूर करून त्या ठिकाणी मात्र आमच्या असुर जातीच्या यज्ञ चालू करणार आहे. वेळ कशाला? असणाऱ्या पाताळ घेतोला बोलवून घेतोय. पाताळ घेतो. कशासाठी बोलवलं आहे? बर, तुला बोलवण्याचं कारण एकच आहे. कोणतं आहे बाबा? ह्या भूतलावरती मात्र त्या देवाधिकाला मात्र शक्ती निर्माण होतीये. होय, आणि त्याच शक्तीपासून आपल्यासारखे असुर मारले जात आहे. त्यासाठी बाळ हे करायचंय. काय करायचंय हा बाबा? ज्या ज्या ठिकाणी चालल्या देवाधिकाचे यज्ञ आणि होम चालू आहे, त्या ठिकाणी जाऊन असणारा यज्ञ आणि होम एका क्षणात नष्ट करून त्यासाठी आपल्या असुर जातीच्या यज्ञ चालू करायचे आहे. तुम्ही म्हणसाल ते करायला तयार आहे. या अरण्यामध्ये जाऊन ऋषी मुनींचे यज्ञ बंद करूया. होय बाळ, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव. कोणती आहे बाबा ती? याच भूतलावरती असणारा शुक्रदूत नगरीचा राजा शुक्रजित आणि त्याचा असणारा सहस्त्राचा ऋतुभेद जिंती नियमाप्रमाणेच या अरण्यामध्ये होमाचं रक्षण करण्यासाठी येत असतोय. होय, त्या जरी घरच्या पाठीमध्ये काटा निर्माण झाला तरी देखील मागा पुढे डब्यात था त्या कार्ट्याला मात्र जगाच्या वेगळं करायचं आहे. स्थिर केल्याशिवाय राहणार नाहीये बाबा. आणि ऋषी मुनींचा यज्ञ बंद करणार आहे. तुझे असणारा शब्द आमच्या कानावरती पडताच आमच्या जीवाला मात्र समाधान झालेला आहे. तेव्हा कशाला वेळ येतोच अरण्याच्या मार्गाला जायचं. चला भाऊ बाबा, चल भाऊ, चला.
धर्माचं कार्य पार पडत आहे होय आणि जोपर्यंत या भूतलावरती स्थान केतू आणि पाताळ केतू जिवंत असताना होमाचं कार्य पार पडू द्यायचं या ठिकाणी मात्र आमच्या समोर देवाचा नामच सुद्धा घ्यायचा नाहीये म्हणजे तुमच्या सामने देवाचं नामच मला घ्यायचं नाही होय पण घ्यायचं तरी कोणाचं बरोबर आहे हा. तुम्हाला जर सुखाने जगायचं असेल तर ह्या ठिकाणी मात्र तारा केतूचा आणि पाताळ केतूचा जय जयकार करायचा म्हणजे एवढंच ना? आणि आम्ही साधू आहोत देवाच्या नामाशिवाय आम्हाला कोणी देखील नाही आम्ही आमचा प्राण गेला तरी चालेल पण देवाचं नाम मात्र जोगड्या! आमच्या समोर मात्र काळ्या विठ्ठलाचं नाव घ्यायचं नाहीये देवाच्या विठ्ठलाने काय असं केलेलं आहे बरोबर आहे या काळ्या विठ्ठलाचा आणि आमचा मात्र वैर आहे मला सांगत आहे की इथून पुढे मात्र देवाचा नावासुद्धा घ्यायचा नाहीये अरण्यामध्ये जाऊन घोगड्यासारखं फिरायचं तिकडं रामकृष्ण हरी रामकृष्ण अरे मारू नका त्यांना मारलं तर त्यांच्या गुरुला मारलं. सगळं माझं सगळं अरे बाबांनो, तुम्ही आम्हाला का मारहाण करता असं काय वाईट केलेलं आहे आम्ही इथून पुढे मात्र तुम्ही देवाचा नावासुद्धा घ्यायचा नाहीये ठीक आहे देवाच्या नामात मला घ्यायचं नाही तर काय करायचं कोणाला नावासुद्धा घ्यायचा असेल तर ह्या ठिकाणी मात्र या असुर जातीचा नावाचा जय जयकार करायचा आहे प्राण गेला तरी चालेल रामकृष्ण हरी. हाय. अरे बाबांनो कशाला मार खाता त्यांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे ना त्यांना मला कसं करायचं सांगा पाहू ए जोगड्या! काल केतूचा विजय असो पाताळ केतूचा विजय असो होय हाच नावाची गर्जना करायची आहे म्हणजे तुमच्या नावाचा जय जयकार करायचा आहे पाताळ केतूचा काल केतूचा अरे बाबांनो विजय करू नका त्यांना शरण जा रामकृष्ण हरी. बरोबर आहे जोगड्यानो म्हणजे आमच्या असणाऱ्या दरबारात काय चालतात ह्याची तुम्हाला जाणीव नाहीये आमच्या असणाऱ्या दरबारामध्ये मात्र देवाचा नामस्मरण करत नाही काय करायचं मग आमच्या ह्या ठिकाणी मात्र असुर जातीमध्ये चालतं काय चालतं? पिढ्यांची नागी निघाली अरे 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 हे पाप आहे आमच्याच्याने होणार नाही तेच करायला लागणार आहे. करणार नाही म्हणजे तुला येणार नाही घडायचं हा. ऐक कशी घडायची आहे हा, कशी- ऐक! हा, बघ. पिढ्यांची नागी निघाली नागोबा लागला पिढ्यांची नागी निघाली नागोबा लागला पिढ्यांची नागी निघाली नागोबा लागला तुमच्या गावाचा जय जयकार चालू आहे
साधीचे ना माझे ठाम पाहुणे सगळी. तुम्ही मात्र आमच्या भेटीसाठी आला नव्हता होय होय, तर या ठिकाणी आमच्या दर्शन घ्यायचं आहे पुढील कार्यक्रमांक करायचा आहे अरे बाबांनो, त्यांना शरणाचा कचरा कुचऱ्यागत मार खाता सुकरी जेव्हा तुम्ही आंघोळ केली नाही तुम्ही म्हणे तुम्ही